नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर वेगवान बघणारच आहोत। आतापर्यंत निवडणुकीचा तिसरा टप्पा, या तिसऱ्या टप्प्यापर्यंत किती मतदान झालंय, कुठे काय घडामोडी घडतात, या सगळ्या देखील बातम्यांचा हा वेगवान आढावा। राज्यातल्या 11 जागांसह देशातील 93 जागांसाठी मतदान सुरू। देशात 1 वाजेपर्यंत 39.92% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 49.27%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 31.55% मतदान। राज्यात 1 वाजेपर्यंत 31.55% मतदान। कोल्हापुरात सर्वाधिक 38.42%, तर माढामध्ये सर्वात कमी 26.61% मतदान। तो कार्यकर्ता नव्हता, बारामती अॅग्रोचा कर्मचारी होता। तो कर्मचारी इतरांना पैशाचं वाटप करत होता। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर भरणेंची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंची दत्ता भरणेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून सुळेंची तक्रार। भरणेंनी काही जणांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। सुप्रिया सुळे भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला घडवलेल्या प्रकाराबाबत सांगताना कार्यकर्त्याला अश्रू अनावर झाले। नाना गवळी असं सुप्रिया सुळेंच्या या कार्यकर्त्याचं नाव। 4 जून नंतर या सगळ्या धमक्या आपोआप बंद होतील। दत्ता भरणेंच्या शिवीगाळीवर संजय राऊतांची टीका। रोहित पवारांना पराभवासमोर दिसत असल्यानं अशी कारस्थान करण्याचा प्रयत्न। दत्ता भरणेंच्या व्हिडिओवरून संजय शिरसाट यांची रोहित पवारांवर टीका। बारामती अॅग्रोमधून आलेल्या व्यक्तीची भरणेंना शिवीगाळ। दत्ता भरणेंचं कार्यकर्त्यांवर चिडणं साहजिक। अमोल मिटकरींचा भरणेंना दुजोरा। अजित पवार गटानं मतदानासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट। मतं विकत घेण्यासाठी पैसे वाटप झालेत का, रोहित पवारांचा सवाल। जो आरोप करत आहे त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय। मी पैसे वाटपाचे प्रकार करत नाही, रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवारांचं उत्तर। महायुतीकडून कोणत्याही चुकीच्या गोष्टी केल्या जात नाहीत। बारामतीमध्ये पवार गटानं केलेल्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया। बारामतीत पराभव दिसल्यावर अजितदादांनी नवा डाव टाकला। मतदारांना पैसे वाटप प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर आरोप। हा संघर्ष पवार विरुद्ध पवार नाही, पण विजय आमचाच आहे। अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचं वक्तव्य। जे व्हिडिओ आहेत ते विरोधकांनीच जाणून बुजून पोस्ट केलेत। पैसे वाटपाच्या रोहित पवारांच्या ट्विटवर जय पवारांची प्रतिक्रिया। सातारा आणि कराड दक्षिणमध्ये पैशांचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर आरोप। महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा साताऱ्यामध्ये विजय होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। सुप्रिया सुळे अजितदादांच्या काटेवाडीमधील घरी आकाशा काकींचे आशीर्वाद घेतले। आशा काकींनाच भेटण्यासाठी आले होते, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। अजित पवार निवासस्थानी असतानाच सुप्रिया सुळे दादांच्या घरी फक्त आशा काकींना भेटण्यासाठी आले, दादांची भेट झालेली नाही, सुळेंची माहिती। सुळे आणि आशाताईंची भेट ही निवडणुकीमधील एक भावनिक स्ट्रॅटर्जी, निवडणुकीतील रणनीतीचा हा भाग। फडणवीसांची सुप्रिया सुळे आणि आशाताईंच्या भेटीवर प्रतिक्रिया। संभ्रम निर्माण करण्यासाठी सुळे अजित पवारांच्या घरी गेल्या। सुप्रिया सुळे शरद पवार जनतेला मूर्ख समजतात, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। 1.5 महिन्यांपासून आशाताई बारामतीतच, तेव्हा एकदाही आशा काकींचे चरण स्पर्श करण्याची वेळ सुप्रिया सुळेंना मिळाली नाही का? मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का? अमोल मिटकरींचा सुळेंना खोचक सवाल। काकींची भेट घेणं यात चुकीचं काय? सुळेंनी आशा काकींची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुलाने जरी स्वार्थी भूमिका घेतली असेल तर यात काकींची काय चूक? रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा। धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तणाव वाढल्यानं हातकणंगलेमध्ये साखराळे गावातील मतदान केंद्र काही काळ बंद। सोलापुरात भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। सिद्धेश्वर पेठ मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा सातपुतेंना संशय। सातपुतेंनी संशय घेतल्यानंतर मतदान केंद्रावर वाद, व्हिडिओ व्हायरल। उदय सामंतांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची वैभव नाईकांची मागणी। माळशिरसमध्ये भाजप उमेदवाराकडून बनावट नोटांचं वाटप। माढाचे भाजप उमेदवार रणजित निंबाळकरांवर उत्तम जानकरांचा आरोप। राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना मतदान करण्यासाठी पैसे आणि दारू वाटल्याचा आरोप। माजी सरपंच प्रशांत डोकेंसह 4 जणांवर अदखलपात्र गुन्हा। धाराशिव दारू प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंद केल्यानं ओमराजे निंबाळकरांचा संताप। दारू वाटपाचे प्रकरण गंभीर आहे, अदखलपात्र गुन्हा कसा नोंद झाला? ओमराजे निंबाळकरांचा पोलिसांना हा सवाल। बचत गटाच्या महिलांना पैसे वाटप करून मतदान करा सांगितलं जात आहे। ओमराजे निंबाळकर यांचा अर्चना पाटलांवर आरोप।
विकासाचे मुद्दे नसतात तेव्हा आरोप प्रत्यारोप होतात. लोकांना माहित आहे कोण काम करतंय. ओमराजे निंबाळकरांच्या आरोपांना अर्चना पाटलांचं उत्तर. माझ्यासाठी सर्वात मोठी म्हणजेच माझी आई आणि मेरे साथ मेरी माँ है, त्यामुळे लोक मला निवडतील हा विश्वास. अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांना वाईट टाकल्याचं चित्र निर्माण केलं, पण आई पाठीशी असणं हाच सर्वात मोठा आशीर्वाद. अजित पवारांचं मेरे साथ मेरी माँ है हे विधान अतिशय बरोबर. फडणवीसांची प्रतिक्रिया. माझी आई 86 वर्षांची, तिला राजकारणात नव्हतं ओढायला हवं होतं. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांची अजितदादांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. मालेगावातले श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुप्रिया सुळेंची देखील उपस्थिती. अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. ही भावकीची निवडणूक नसून देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक. अजित पवारांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंचं बारामतीच्या रिमांड होम मतदान केंद्रावर मतदान. आई प्रतिभा पवारांसह सुळे कुटुंबियांनी बजावलाय मतदानाचा हक्क. सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंचं सपत्नीक मतदान. सोलापूरकरांनी देव, देश आणि धर्मासाठी मतदान करा, राम सातपुतेंचं आवाहन. प्रणिती शिंदेंनी आई वडिलांसह बजावलाय मतदानाचा हक्क. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीनं मतदान करा, प्रणिती शिंदेंचं सोलापूरकरांना आवाहन. कोल्हापुरात शाहू महाराजांनी सहकुटुंब बजावलाय मतदानाचा हक्क. शाहू महाराजांकडून जनतेला मतदान करण्याचं आवाहन. कोल्हापुरातील निवडणूक वाडा विरुद्ध गाव वाडा. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांवर निशाणा, तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नागरिक सज्ज. संजय मंडलिकांना खात्री. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची लाट, लोकांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण. संभाजीराजे छत्रपतींना शाहू महाराजांच्या विजयाची खात्री. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमधील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. गांधीनगरमधून अमित शहा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबादमध्ये सहकुटुंब मतदान. कोकणात आमदार आणि मंत्र्यांनी बजावलाय मतदानाचा अधिकार. उदय सामंत, वैभव नाईक आणि शेखर निकम यांनी बजावलाय अधिकार. कोकणातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत. लातूरमध्ये देशमुख कुटुंबियांनी बजावलाय मतदानाचा हक्क. अभिनेता रितेश देशमुखचं पत्नी जेनेलिया देशमुखसह मतदान. आमदार धीरज देशमुखांचं देखील सपत्नीक मतदान. नारायण राणे पराभवाचा चौकार मारतील आणि विनायक राऊत पुन्हा लोकसभेत जाणार. संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. धाराशिवमध्ये तब्बल 200 नागरिकांची नावं मतदार यादीतून गायब. संतप्त नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. यादीत नाव नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम. महाडच्या खरे गावामधील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार. गावातील 2 कंपन्यांना ग्रामस्थांचा विरोध. प्रशासनानं मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांचा संताप. माढ्यातील कुरडू ग्रामस्थांनी आता निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. सीना माढा उपसा जलसिंचन योजनेचं पाणी न आल्यानं ग्रामस्थाक्रमक. मतदान केंद्रावर शुकशुकाट. सांगलीच्या मिरजेतील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा अधिकाऱ्यांवर संताप. वोटिंग मशीन क्रमानं न लावल्यानं अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. रायगडच्या धाटावमधील मतदान प्रक्रियेमध्ये तांत्रिक बिघाड. 45 मिनिटांनंतर मतदान पुन्हा सुरू. ईव्हीएम मशीनमध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतला हा प्रकार. भाजपच्या पारंपरिक मतदार असलेल्या आजोबांनी व्यक्त केलाय हा संताप. मतदारांना मतदानानंतर बांबू रोपट्यांची भेट. साताऱ्यातील राजमाता जिजाऊ शाळेतील मतदान केंद्रावर ही अनोखी थीम. संपूर्ण मतदान केंद्राला बांबूद्वारे आकर्षक सजावट. धाराशिवच्या गोवर्धनवाडी केंद्रामध्ये ईव्हीएमची पूजा करून आणि रांगोळी काढून मतदान. जास्तीत जास्त मतदान करण्याचं मतदारांना आवाहन. रायगडच्या कोलाडमध्ये एक अनोखी सखी मतदार केंद्र. सखी मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी. मतदान केंद्रावर आकर्षक सजावट. सोलापुरात 101 वर्षांच्या आजोबांनी बजावलाय मतदानाचा हक्क. 100 किलोमीटर अंतरावरून निघून. शिवलाल मछले यांचं हे मतदान. महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा कांदिवलीमध्ये रोड शो. जागोजागी पियुष गोयल यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत. मोदींनी 400चा टप्पा पार करावा ही जनतेची इच्छा. गोयल यांचं विधान. शिंदेगडाचे राजेंद्र गावित भाजपमध्ये. फडणवीसांच्या उपस्थितीत राजेंद्र गावितांचा भाजपमध्ये प्रवेश. तिकीट कापल्यापासून राजेंद्र गावित नाराज असल्याची चर्चा. अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.
नाशिकचे उमेदवार शांतिगिरी महाराज, हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजेंना निवडणूक आयोगाची नोटीस. पूर्व परवानगी न घेता सोशल मीडियावर प्रचार केल्यानं नोटीस. 2 दिवसांमध्ये खुलासा करण्याचे आदेश. अजित पवार आणि बावनकुळेंना निवडणूक आयोगाची नोटीस. भाषण करताना प्रलोभन न देण्याच्या सूचना. शरद पवार गटाकडून तक्रार दाखल.